पराभवाची धूळ जाळली होती. काफी चांगलं प्रदर्शन गेल्या वर्षी सोनाली संघाने केलं होतं. पाहूया आज कशा प्रकारे सोनाली संघाची रणनीती असणार आहे. कारण समोर लांजणी संघ देखील एक चांगला संघ आहे. गावठी लांजणोली विपक्ष गावठी सोनाली या दोन संघामधील सामना आणि कुठल्या संघाला गावठी प्रसन्न होईल. कारण दोन्ही संघांचा जर विचार केला दोन्ही संघांच्या नावामध्ये गावदेव आहे. मात्र अखेर गावदेव कुठल्या संघाला प्रसन्न होईल याचं उत्तर या सामन्यानंतर मिळेल. काल स्पर्धेचा पहिला दिवस होता. पहिला दिवस भिनार संघाने अक्षरशः गाजला होता. छुपरस्तम संघ होता. कारण मोठमोठे संघ काल आपल्याला पाहायला मिळालं होतं. मात्र भिनार संघाकडून कोणी अपेक्षा केली नव्हती की हा भिनार संघ सेमीफायनल मध्ये कास्टर संघाला पराभूत करून फायनल मध्ये धडक मारेल. क्षेत्ररक्षण सजवायचंय. पुन्हा एकदा ऑफिशियल कॉल दिला जातोय. राजुरी संघाने आपलं क्षेत्ररक्षण पूर्वीच सजवायचंय. सामना साहेब किती षटकांचा असेल? 4 षटकांचा आहे पहिला सामना. हा सामना 4 षटकांचा असणार आहे. याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. पहिली षटक हे कंपल्सरी पॉवर प्लेचं असणार आहे. घोटेराम यांची वाट पाहिली होती आणि आता ही प्रतीक्षा संपलेली आहे. घोटेराम यांचं आगमन झालेलं मैदानामध्ये. आमच्या समोरच्या कक्षासमोर राजवीर संघाचे काही उत्कृष्ट शतक बाला आपल्याला पाहायला मिळते. द्वारकानाथ त्याच्यावर सर्वांच्या नजरा असणार आहेत. कारण काल जर बघितलं तर काल सकाळपासून त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळत होती आणि दुपारनंतर ते सोनाली संघासमोर सोनाली संघाच्या खेळाडूंना समेत काहीतरी चर्चा करत होते आणि ती चर्चा खूपच अगदी रात्रीपर्यंत रंगली होती. पाहणं मनोरंजक ठरेल. कारण काय रणनीती ठरलेली आहे, काय चर्चा झालेली आहे ती द्वारकानाथलाच माहीत असेल. तर म्हणून आपण सामन्याकडे इंद्रपाल आणि त्याच्यासोबत त्याचा सहकारी फलंदाज भगवान ही जोडी मैदानामध्ये टोप नगंत ग्राउंड दोन्ही सलामीची फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. अरुण आणि भगवान जोडी मैदानामध्ये टोप नगंत ग्राउंड. आणि भगवान हे दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. तर गोलंदाजाला सुरुवात करतोय गावठी रांजोळी संघाकडून फ्रंटलाईन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय विनायक. 4 षटकांचा सामना. पहिली षटक पॉवरप्लेच आहे. आज वाढदिवस आपण पाहतोय शरददादा भोई साहेबांचा सध्या मैदानामध्ये आहेत. यावेळी मात्र चांगला चेंडू होता. पूर्णपणे पीक चकित केलं होतं फलंदाजाला. कुठल्या प्रकारची धाव नाही. 60 वर्षी शरददादा भोई साहेबांना पुढच्या वर्षी मला वाटतं पूर्ण होते आणि पुढचा वाढदिवस 60वा असणार आहे. इथे दिशा भरकटली. पंचांचा इशारा वाईट आव्हान त्याचा वाढच्या रूपाने. मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय सुनील म्हात्रे सर. तर स्क्वेलेकचे पंच सुरेश घरत सर पाहायला मिळतात. इथे चेंडूला फिरकून दिलेला वाडी शॉट थेंब टोला वज्र टोला आणि चेंडू सीमा अशा बाहेर गेला. क्या बात आहे. इथे मात्र प्ले अँड मिस वापसी करताना आपण बघतोय गोलंदाज विनायक या अगोदर चेंडूवर षटकार आणि त्यानंतरचा चेंडू मात्र निर्धाव. भूषण म्हात्रे यांचं देखील राजूरी संघाला जम्मू काश्मीर येथून त्याने हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर टायमिंग साधता आले नाही. एक धाव फलंदाज पूर्ण करतात.
धावसंख्या सिंगल आहे वाटते. धावसंख्या एका धावेने वाढून होती धावपलीकर 8 धावा. पहिल्या षटक प्रगतीपथावर विनायक पहिले षटकात आलतोय गावदेव रांजोली संघाकडून. नेक्स्ट मॅच कुठलं आहे? यावेळी मात्र ऑन साईडला चेंडू ठेवलेला आहे. मेडिकल रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि चेंडू निघून जातोय सीमा पार. नेतृत्व चौकार. चौकारीने संघाच्या धावसंख्येला येतो आकार आणि चौकारीने संघाची धावसंख्या वाढून होते धावपलीकर 12 धावा. यावेळी अतिशय सुरेख फटका पुन्हा एकदा. यावेळी मात्र क्षेत्ररक्षकाला बीट करू शकला नाही. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. सिंगल षटकाची देखील समाप्ती झाली. पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर गावदेवी सोनाली संघाची धावसंख्या बिनबाद जिंदाबाद धावफलकावर 13 धावा. 13 धावा बिनबाद आपल्याला पाहायला मिळतात. चांगली फलंदाजी दोन्ही सामीचे फलंदाज करताना अरुण आणि भगवान. अरुणाच्या बॅटमधून षटकार तर भगवानाच्या बॅटमधून चौकार आपल्याला पाहायला मिळालेला आहे. गोलंदाजीमध्ये पहिला बदल गोलंदाजी मार्कवर आता मात्र गावदेवी रांजणूर संघाकडून गोलंदाज तयार होतोय नीलकंठ. गोलंदाज पक्ष पिंपळास नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. तर दोन्ही संघ आपण तयारीत राहायचंय. मॅचसाठी रिपोर्ट करायचंय. पिंपळा संघाचा संघनायक आणि कोंडगाव संघाचा संघनायक. नीलकंठ गोलंदाजी ट्रॅकवर. अतिशय चांगला चेंडू कुठल्याच स्पॉटवर चेंडू फिट झाला होता निघून जातोय यष्टरक्षकाच्या हातामध्ये. कुठल्या प्रकारची धाव नाही. धावसंख्या स्थिर आहे. धावपैकी 13 धावा. पहिला सामना आजच्या दिवसामधील सोनाली विपक्ष रांजणूर या दोन संघामध्ये पाहायला मिळतोय. इथे मात्र पुन्हा एकदा बेट करताना नीलकंठ चांगली गोलंदाजी करतोय. धावसंख्या अजूनही स्थिर आहे. धावपैकी 13 धावा. बॅक टू बॅक दोन चेंडू निर्धाव चेंडू हाताळलेले गोलंदाज नीलकंठ याने. गावदेव सोनाली एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला गावदेव रांजणूर या दोन संघामधील हा पहिला सामना आजच्या फायनल दिवसामधील आपण पाहतोय. कट करण्याचा प्रयत्न पुढचा चेंडू निघून डिस्ट्रॅक्शन हातामध्ये. पूर्णपणे संघर्ष करताना आपण पाहतोय सध्या भगवान. नीलकंठ ह्याची चांगली कोशिश आहे. इथे मात्र मिस्टाईम धोका नाही. डाव फलंदाज पूर्ण करतात आणि एका धावेने दोन्ही फलंदाजांना समाधान मानावं लागतं. धावसंख्या एका धावेने 14 वर पोहोचते. नीलकंठ याची आतापर्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळालेली आहे. कारण 4 चेंडू हाताळलेले त्याने 4 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त एकच धाव त्यांनी खर्च केलेली आहे. 3 चेंडू आतापर्यंत भगवान यांनी डॉट केलेले आहेत. मात्र आता स्ट्रायकर इंडला अरुण आपल्याला पाहायला मिळतोय. कट केलेल्या चेंडूला सुद्धा चटका चेंडू डीप पॉइंटला थोडंसं गलथान क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि त्याचा फायदा मिळतोय. फलंदाजांना असं वाटलं होतं मात्र लेझी विकेट आणि पहिला फलंदाज बाद रनआउटच्या रूपाने.
पहिला फलंदाज रनआउटच्या रूपाने बहादूर फॅनमध्ये परतलेला आहे. अरुण ज्याने बहादूर एका षटकाच्या मदतीने 8 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिले आहे. नवीन बॅटर आता मात्र सोनालाचा गोल्डन मॅन के के कैलास मडवी आपण मात्र खेळपट्टीवर पाहायला मिळतोय. खेळपट्टीवर गेल्याबरोबर त्याची नजर डॉल्फिनाथकडे गेलेली आहे. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल कारण निलकंठच्या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये निलकंठ याने फक्त आणि फक्त 2 धावा चुकलेल्या आहेत. 2 षटकांची समाप्ती 2 षटकात समाप्त तर धावसंख्या धावफलकावर 15 धावा. पहिलं षटक खरं तर सोनेरी संघाच्या नावे राहिला होता कारण त्या षटकामध्ये 13 धावा सोनेरी संघाने वसूल केला. त्यामध्ये दुसरं षटक राहिलेले नावे ते राजूर संघाचे कारण या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 धावा तिथे पाहायला मिळालेल्या आहेत. द्वारकानाथ गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतंय. तर सामना करेल फलंदाज भगवान. गावदेव रांजोळे विपक्ष गावदेव सोनाले या 2 संघामधील हा सामना आपण पाहतोय. फायनल दिवसामधील पहिला सामना. इथे मात्र चेंडूला बिलकुल दिली कारण झेल होण्यासारखे सामना नाही. टप्प्यावर चेंडू जोपर्यंत आडला जाईल तोपर्यंत 2 धावा सहजरित्या फलंदाज पूर्ण करतात. या 2 धावेने धावफलकामध्ये देखील बदल होते. धावसंख्या पोहोचते ती 17 वर. 17 धावा. ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होते आणि पुन्हा एकदा सामनावीर फलंदाज भगवान पुन्हा एकदा फटका बसेल मात्र सेफ लँडिंग पुन्हा एकदा होते चेंडूची आणि या पुन्हा 2 धावफलंदाज पूर्ण करतात. तिसरी तारांबळ उडालेले धावांची लहरी करताना तब्बल 6 धावा असतील. येस 6 धावा आपल्याला पाहायला मिळतात. पहिला षटकार दुसरा षटकार नक्कीच हा षटकार थोडासा वेगळा षटकार आहे. यावेळी मात्र चेंडूने चेंडू निघून षटकार येथून एक ट्रॅक आला कारण धाव गेलेले आहेत. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो आणि तिसरी धाव देखील पूर्ण 3 धाव फलंदाजांनी पूर्ण केल्या. चांगली रनिंग विकेट आपल्याला पाहायला मिळते फलंदाजांमध्ये. धावसंख्या 3 ने वाढवण्याची 32 धावा. धावसंख्या 32
हे चांगलं बॅटल आहे. फटका फटका पण बरेच विकेटचा थोडस खराब क्षेत्ररक्षण आणि इथे 2 धाव फलंदाजीने पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढवून तिने धावफलकावर 34 आहे 34. या षटकामध्ये द्वारकानाथ त्यांनी खूपच धाव खर्च केलेले आहेत. थोडस मिसफिल्ड देखील या षटकामध्ये पाहायला मिळाले. त्यांच्याच माध्यमातून मिसफिल्ड झालं होतं. कालचा संपूर्ण दिवस तो घालत होता. आज मात्र त्याचा फायदा त्याला झालेला नाही. इथे 11 अंतराचा फटका, सिंगल रन्स कंप्लीट. बालाजी चेंडू फील्ड करून फ्री किक होईल. पूर्ण करतात आणि या 2 संघाची धावसंख्या बदल होते. 3 षटकांनी समाप्तीनंतर चांगली धावसंख्या गावठी सोनेरी संघाची सुद्धा पाहायला मिळते. तब्बल 21 धावा द्वारकानाथ यांनी या षटकामध्ये खर्च केलेल्या आहेत. सोनेरी संघाला ज्या षटकाची आवश्यकता होती, ज्या ओव्हरची आवश्यकता होती ती द्वारकानाथ यांनी त्यांची कमी पूर्ण केलेली आहे. कारण द्वारकानाथ यांनी आपल्या षटकामध्ये तब्बल 21 धावा खर्च केलेल्या आहेत. दुसऱ्या षटकामध्ये फक्त 2 धावा होत्या. मात्र हे षटक सोनाली संघाच्या दृष्टीने खूपच महत्वाचे ठरलेले आहे. 3 षटकांची समाप्ती झालेली आहे. 36 धावा 3 षटकांची समाप्तीनंतर एक बाद. चांगली धावसंख्या आपण म्हणू शकतोय. हीच मॅच पिंपळा स्वयंपक्ष कोंडगाव या 2 संघामध्ये असणार आहे. दोन्ही संघाचे संघटक आपण आला असाल तर टॉस साठी संपर्क साधायचा आहे. आम्हाला तिथे बसायला हॅलो हॅलो पिंपलास पिंपलास संघाचा संघनायक आणि कोंडगाव संघाचा संघनायक पिंपळा संघाचा संघनायक तसेच कोंडगाव संघ संघनायक आपण टॉस साठी रिपोर्ट करायचा आहे. नेक्स्ट मॅच पिंपळा स्वयंपक्ष कोंडगाव या दोन्ही संघामध्ये असणार आहे. मला बिलकुल दिलेला आहे. स्कोर मध्ये चेंडू फेल करून पैकी केला जाईल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज कैलास मुळे याची केली संपुष्टात येतो. रनआउट चौकाने बाद होतोय.
धावसंख्या 37 तीन फलंदाज बाद झाले आहेत. आता भूमी आणि संजय कुलकर्णी मैदानामध्ये शेवटचे षटक मार्गसे नरेश शेवटचे षटक आदळतो गावठी रणजित संघाकडून. पुढील सामना कोकणी एकपक्षी पिंपल्स या दोन्ही संघामध्ये असणार आहे. तर दोन्ही संघांना शेवटची अपेक्षा बॉल दिला जातो की आपण टॉस साठी आमच्या सगळ्यांच्या पक्षासमोर यायचं आहे. माजी सरपंच सुनील गणेशजी पहिले साहेबांचं आगमन होतं आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. सर्वप्रथम मोदी साहेबांनी त्यांच्या मुद्द्याबद्दल वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देखील दिल्या जात आहेत. धावसंख्या वाढेल तेव्हा 37 शेवटचे षटक प्रगती पदावर नरेश शेवटचे षटक आढळतो. नवे बॅटर संतोष. 4 फलंदाज आतापर्यंत बाद झालेले आहेत. नरेश तर सामना करेल यावेळी फलंदाज गोरख. दांडे घेऊन आणखी एक फलंदाज बाद होते गावजी सोनाली या संघाचा. झारखंडचा अभ्यास बघायला तर सर्व फलंदाजांनी चांगली गोलंदाजी केलेली आहे. तीन फलंदाज रनआउट आणि म्हणून मात्र वैयक्तिक यश आपण पाहतोय नरेशच्या नावे. दोन संघाचा संघाला कोणता संघ आपण टॉस साठी टॉस केला जाईल. पिंपल्स विपक्ष कोण या दोन संघामधील नेक्स्ट मॅच पुढील संघ असणार आहे. तर दोन्ही संघाला टॉस साठी
बॅट्समॅन सर्व संघटन टॉस साठी या कारण कोणगाव संघ एक आलेले आहे उद्या आपण सुरू असलेल्या सामन्याकडे सोनाली संघाने प्रथम फलंदाजी करताना जिंकली 4 मध्ये आपल्या धावपळावर धावा जिंकल्या तर 37 आणि 38 धावांचा इथे आव्हान ठेवले गावदेवी रांजोली संघासमोर पहिल्या इनिंगचा जर विचार केला तर डॉर्कनं त्याचं षटक खूपच मागे एक तब्बल 31 धावांचे झालेले आहे आणि प्रेक्षकांमध्ये चर्चा सुरू आहे दया कुछ तो गडबड आहे प्रेक्षकांनी भूमिका घेतली थोड्या मैदानामध्ये प्रमोद म्हात्रे यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे गोलंदाज सुरुवात करेल गोलंदाज अरुण तर सामना करेल फलंदाज अशोक पिंपळा संघ आपण टॉस साठी या पिंपळा सुपक्ष कोण पहिला चेंडू कट केलेला चेंडूला चेंडू जातोय थर्डमॅन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडू फ्री करण्याचा प्रयत्न करेल मात्र निघून सीमा हा चौकार पहिला चेंडू पहिला चौकार अशोकच्या बॅट मधून यावेळी मात्र चांगला चेंडू अगदी खोलच्या चेंडू बुंदेच चेंडू हाताळला होता कुठल्या प्रकारची धाव नाही पहिल्या चेंडू चौकार आणि त्यानंतर चेंडू मात्र निर्धाव आव्हान ते 38 धावांची 38 लक्षाचा पाठलाग गावठी नाजरून संघ करतोय ऑन साइडले चेंडू ट्रॅव्हल होतोय मिडकट क्षेत्रामध्ये एक धाव फलंदाज पूर्ण करतात दुसऱ्या धावण्याचा प्रयत्न गोटीराम पलट सुटलेला आहे संधी होती या फेज मध्ये पोहोचण्याची मात्र अशोक पोहोचू शकलेला नाही आणि परिणाम स्वरूप पहिला फलंदाज इथे बाद होतोय या धावची चिरोपाने नागपूर संघाचे उत्कृष्ट क्रिकेटर संतोष जे तरे यांच्याकडून या स्पर्धेसाठी आणि खास करून शरद दादा भिड साहेबांसाठी वाढदिवसानिमित्त लक्ष अधिक शुभेच्छा आलेल्या आहेत धन्यवाद संतोषजी तरुण बाजून आपल्या देखील स्पर्धेमध्ये अधिक स्वागत आहे पिंपळ सुपक्ष कोणगाव संघ आपण टॉस द्या पिंपळा संघ इथे आलेला आहे पिंपळा संघ कोणगाव रतन यांना विनंती आपण सुरू असलेला टॉस करायचा नवीन फलंदाज पहिला फलंदाज 5 आणि पहिला मध्ये पुरवलेला आहे धावसंख्या 5 आहे दादा बाजूला कट करण्याचा प्रयत्न इथं मात्र दिशा भरकटलं 45 वाईट आव्हान ते धावायचे लोकांनी धावसंख्येमध्ये 1 ने भर धावसंख्या 6 इथे मात्र झालेलं एक्स्ट्रेशन चेंडू त्याच्या थर्ड रिझन मधून सीमा पार चौकार धावसंख्या स्थिर आहे जे मात्र यांचं देखील ते आगमन होतं आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये अधिक स्वागत होतं आणि विनंती आमच्या आपल्या स्पर्धेमध्ये अधिक स्वागत आहे देशा विकट 45 वाईट येतो आव्हान तर धावसंख्या 11 पोहोचते 38 धाव 38 लक्षाची पाठलाग गावठी राहून सिंह येतो
मेलमध्ये बॅटचे एस्ट्रोसीच्या मागे चेंडू आढळण्यासाठी एक धाव फलंदाजी पूर्ण केली. षटकाची समाप्तीचा इशारा पहिल्या षटकात समाप्ती पहिल्या षटकात समाप्तीनंतर धावसंख्या 12. कोण अपेक्षा पिंपळस पुढील सामना असणार आहे तर कोण संघाचे संघर्ष आणि पिंपळस संघ टॉस साठी पुढे या दोन संघांमध्ये टॉस केला जाईल. फलंदाजामध्ये कुठला फलंदाज मैदानामध्ये डॉर्कनाथ सर्वांचे पुष्प सोडून तो तयारीत आहे आणि कदाचित त्याने दिली 21 धावा तो राजासहित वसूल करण्याच्या तयारीत दिसतोय. दुसरं षटक त्यांची जबाबदारी संतोष याच्याकडे सोपवण्यात आलेली आहे. पहिलं षटक हाताळलं होतं अरुण याने आणि दुसरं षटक हाताळण्याची जबाबदारी मात्र संतोष भाष्यक ग्रुप एलकुटे कोणाला रे बॉलर संतोष शॉर्ट रनने गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करताना टाकण्याचा प्रयत्न होता मात्र एक धाव फलंदाजांनी दरम्यान पूर्ण केलेली आहे आणि पंच देखील आमच्याकडे बोलतात एक बरोबर 2 अशा 2 धावा धावफेक मध्ये जोडल्या जातील आणि 2 धावांची धावसंख्या 14 वर पोहोचते. अतिशय लक्षाचं पाठलाग गावठी रांजणी संघ करतो. गावठी रांजणी उपक्ष गावठी सोनाली या दोन संघामधील आज अंतिम दिवसामध्ये पहिला सामना आपण बघा. चेंडू मध्ये एक धाव फलंदाजी पूर्ण केला दुसऱ्या धावण्याचा प्रयत्न देखील केला जातो. चांगली रनिंग विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळते आणि 2 धावने संघाची धावसंख्या पोहोचते. 38चं लक्ष राजधानी संघ 38 लक्षाची पाठलाग करत आहे. दुसरं षटक मार्गस्थ संतोष दुसरं षटक सोनस संघाकडून चांगला फटका पवनच्या फटक्यावरून डीप रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल आहे आणि तिसरी धावण्याचा प्रयत्न केला जातो आणि तिसरी धाव देखील पूर्ण. पुन्हा एकदा चांगली रनिंग आपल्याला पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांमध्ये. या 3 धावने संघाची धावसंख्या 19. टार्गेट जे दिले गेलेले आहे त्या टार्गेटचा आता मात्र पाठलाग गावठी रांजणी संघाकडून केला जातोय. पावसाळी रविवार क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. भिवंडी फटीबस क्रिकेट असोसिएशनचे पहिले अध्यक्ष शरददादा भोसले यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून प्रतिष्ठापणे ही स्पर्धा आपल्याला या मैदानावर पाहायला मिळते. याला माहिती सुट का विकेट मात्र तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळते. धावचित्र केलं जात आहे आणि धावचित्रपणे फलंदाज बाद होतोय दुसरा गावठी राजनुला संघाचा. चौकशी देखील स्पर्धेमध्ये अधिक स्वागत आहे. सोनाली पाहिजे
सगळी बाजूची पांढऱ्यांची गोष्टी आमच्या गेली पाहिजे त्यांच्या क्लास मध्ये याच्याकडे भरपूर अपेक्षा होती मात्र दशरथ पाटील सरांच्या भाषेत म्हणायचं झालं तर दिवसाचा गणपती आणि आपल्या आग्रह भाषेत म्हणायचं झालं तर बॅट्समॅन कोण होता? कोकणात पाच आणि 21 गर्भ आहे बघा काल जो सोडण्याला संघर्ष चळवळी सगळी नक्कीच वचन पाहू शकता संतोष देखील सांगतो लागले शॉर्ट कॉम्बिनेशन मध्ये खुश आहेत सिंगल चेंडू पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळत धावसंख्या स्थिर आहे धावपळीवर 20 धावा 18 धावांची अजून आवश्यकता आहे पाण्याचं देखील आगमन झालेलं आहे इथं पॉइंट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक स्लिप झालेल्या मात्र चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते एक धाव फलंदाजांनी पूर्ण केलेली धावसंख्या 21 2 षटकांनी समाप्त धावसंख्या झाली ते धावपळीवर 21 धावा 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये इथून 17 धावांची आवश्यकता आहे 12-17चं समीकरण 12 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी गावदेवी राजमुरी संघाला आपण संघ नाही आपण टॉस साठी या टॉस केला कोणी पक्ष 3 तास या दोन संघांमध्ये पुढील सामना असणार आहे आपण यांच्यासोबत असतील टॉस केला जाईल तर टॉस साठी हा 3 तास संघ तसंच कोण संघ नाही आमच्या संघाच्या पक्षाच्या समोर टॉस केला जाईल अमर मात्रे वेलकम आपलं देखील या स्पर्धेमध्ये अधिक स्वागत आहे प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये त्यांचं खास योगदान राहिलं होतं एक यशस्वी प्रीमियर लीग स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली होती कट केलेल्या चेंडूला पॉइंट मध्ये चेंडू जातो अशी पूर्ण करतात दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण दरम्यान टॉस केला जातो टॉस केला गेलेला कोणी नवीन सामना कोण विपक्ष पिंपळास या दोन संघांमध्ये पाहायला मिळेल कोण संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं मॅच एक धाव पूर्ण आणि इथे दुसरी धाव देखील पूर्ण या दोन धावने संघाची धावसंख्या वाढते धावसंख्या वाढून होते तर धावपैकीवर 25 धावा आता समीकरण आमचे एक्सप्रेस वर अल्पेश गायकवाड सांगतात 10 चेंडू आणि 10 चेंडू मध्ये 13 धावांची आवश्यकता आहे समीकरण तेवढं अवघड नाही मग त्याप्रमाणे फलंदाजी राजूने संघाची फलंदाजी करावी लागेल बाहेर न खेळण्याचा प्रयत्न होता माहिती दिशाहीन चेंडू पंचांचा इशारा वाईट आव्हान देतो वाईट रूपाने धावसंख्या 26 26 यावेळी माझा शरद फटका मात्र क्षेत्ररक्षक कैलास मडवी तिथे सज्ज आहे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे आपल्या संघासाठी 3 धावा वाचवलेल्या आणि एकच धाव घेण्याची संधी मिळते राजूरी संघाला आता मात्र समीकरण पुन्हा एकदा बदलतंय 9 चेंडूने 11 धावांची आवश्यकता यावेळी चांगला फटका मानता येणार नाही कारण सरळ पॉईंटच्या हातामध्ये डीप पॉईंट मध्ये झेल आणि गोटी नाम केली संपुष्टात झेलबादच्या रूपाने
धावसंख्या 27 38 लक्षाचा पाठला करताना आपण पाहतो 11 धावांची इथून अजूनही आवश्यक आहे गावठी राजूर संघाला हा सामना जिंकण्यासाठी. आजच्या दिवसामध्ये पहिला सामना गावठी सोनाली विरुद्ध गावठी राजुरी दोन संघावर पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज गोकुळ पटामध्ये खेळतीतील दाखल झालेले. इथे केवळ चेंडूला ढकललेला आहे पॉइंट रिझन मध्ये एका धावसाठी एका धावपेक्षा अधिक नाही. धावसंख्या धावपैकीवर 28 धावा 10 धावांची आवश्यकता आहे. याला मात्र ऑन साईडला चेंडू ठेवलेला आहे आणि चेंडू निघून जात आहे सीमा पार. हा चौकार मोठे पे चौकार एका मोठ्या बाबतीत आवश्यकते आणि तो चौकारला आपण पाहतो फलंदाज निलकंठच्या बॅट मधून या चौकाने संघाची धावसंख्या देखील इथे आकार धावसंख्या वाढून होते तिथे 32 आणि इथून 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. बॉलिंग क्वेश्चन आता मात्र हे समीकरण पाहायला मिळतं 6 चेंडू मध्ये 6 धावांची आवश्यकता आहे गावठी रांजणी संघाला हा सामना जिंकण्यासाठी. सहा चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. एक मॅजिक षटक आता मात्र इथे हाताला लागेल गोलंदाज राजू मडवी याला. आपल्या संघाची बाजू जर भक्कम करायची असेल तर राजूला चांगली गोलंदाजी करावीच लागेल कारण सोपं समीकरण नाही. गावठी रांजणी संघासाठी 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक चेंडू मागे एका धावेची आवश्यकता आहे रांजणी संघाला विजयासाठी. यावेळी मात्र चेंडूला फिक्सिंग दिलेलं आहे आणि चेंडू निघून जितो या बॅकवर्ड स्कोर मधून सीमा पार चौकार. राजाचं स्वागत चौकाराने केलेलं आहे गोकुळ यांनी आणि आता फक्त आणि फक्त 2 धावांची आवश्यकता आहे गावठी रांजणी संघाला विजयासाठी. मजबूत स्थितीमध्ये आता मात्र हा संघ पाहायला मिळतो. गुटेराम खुश आहे आणि द्वारकानाथ देखील खुश असेल. दोन धावांची आवश्यकता आहे 5 चेंडू मध्ये आता फ्लायटेड डिलिव्हरी होती आणि अशा प्रकारे हा सामना जिंकलेला या गावठी रांजणी संघाने. अभिनंदन गावठी रांजणी अँड हार्ड लक गावठी सोनाली.